ओळखलेत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर असला नंतर असला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा आणि नुसते लढ म्हणा. एकदा सेवा फाउंडेशनसाठी सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निधीदीपक कामगिरी ते करतायत आणि सेवा फाउंडेशन मधील सर्व मेंबर्स आपल्या विनंती, आपण केक कटिंगसाठी यायचं. केक आपण लगेच कट करणार आहोत. आपण या, विनंती या. खरं तर काही तरुण एकत्र आल्यावरती असं म्हणतात ना, वन स्टेप टुवर्ड्स युनिटी, एक पाऊल एकतेकडे सर्वांनी टाकलं आणि सेवा फाउंडेशन या ठिकाणी स्थापन झालं. राहुलजी आणि महेशजी आपण देखील केक कटिंगसाठी या, विनंती या. आणि सर्व संघातील खेळाडू आपण मंचासमोर यायचे, त्वरित विनंती या. मंचासमोर आपण या. ही आयोजकांच्या वतीने विनंती, आपण बक्षीस वितरण देखील करणार आहोत. डीजे मास्टर एक चांगलं गाणं रेडी ठेवा. आपण या ठिकाणी सेवा फाउंडेशनचा वर्धापन दिन साजरा करणार आहोत आणि 3 वर्ष झाली तशीच 100 वर्ष, 1000 वर्ष आणि हे सेवा फाउंडेशन अविरत चालू राहिलं पाहिजे, यासाठी आपण खरं तर प्रार्थना करणार आहोत. आणि तिसरा वर्धापन दिन या ठिकाणी सर्व कमिटी किंवा कार्यकारिणी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन दिनाचा केक आपण कापतोय. डीजे मास्टर 3 म्हटल्यावरती आपण संगीत ऑन करायचं आहे आणि वर्धापन दिन ज्यावेळेस साजरा होईल त्यावेळेस सर्वांच्या टाळ्या वाजतील. डीजे मास्टर आपण गीत रेडी ठेवा. 1, 2 आणि 3.
ठेवला आहे तो कबीर आमच्यामधून निघून गेला आहे। आम्ही 2022ला 10 मार्च 2022ला याच प्रकारच्या कबड्डीच्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्याच्या 2 दिवस अगोदर ज्या दिवस महिला दिन असतो त्या महिला दिनाच्या दिवशी कबीरचं आमच्यामधून निघून गेला, त्याची स्मृती, त्याची आठवणच आम्हाला ती ऊर्जा देऊन जाते आणि आम्ही अधिकच अधिक काम करू अशी ग्वाही मी या माध्यमातून सर्वांना देतो। आजपर्यंत आम्ही अनेक सामाजिक उपक्रम केले। मला आमच्या संघटनेला, आमच्या फाउंडेशनला अनेक सामाजिक पुढाऱ्यांनी सहकार्य केलेलं आहे। आज जी स्पर्धा आम्ही भरवली त्या मैदानाचे मालक मयूरजी पिसेकर दादा असतील, प्रतीक पिसेकर यांच्याशिवाय ही स्पर्धा आज होऊ शकली नसती। त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही भरवा, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि खरं तर त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही ही स्पर्धा भरू शकलो। त्याचबरोबर आमचे नेहमी सहकार्य करणारे आमचे जोडगे साहेब यांनीसुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे भरत बालेराव साहेब असतील, आमचे मामा आहेत त्यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे। तसेच भारतीय बौद्ध महासभा प्रचार प्रसार प्रमुख आदरणीय दीपक सोनवणे साहेब, तसेच विशेष करून आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं असे पप्पू भोईर साहेब, ज्यांनी आमच्या एका शब्दावरती आम्हाला सन्मानवीर चषक आणि तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक त्यांनी आम्हाला दिलं। त्याचबरोबर या ठिकाणी सोनिवली गावचे पोलीस पाटील असतील, दीपकजी भोईर साहेब असतील, अमोलजी गरज साहेब असतील, असे अनेक मान्यवर, प्रसादजी फुलवरे साहेब असतील, या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर महेंद्रजी धुळे साहेब, मोहनजी चतुरे साहेब, अमोल सोनावणे आणि त्याचबरोबर अविनाश सोनावणे, या सर्वांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, मोलाचं सहकार्य केलं आहे। त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे। त्याचबरोबर समालोचन समितीचे अध्यक्ष आदरणीय मॅडी धुळे, त्यांचे सहकारी, त्याचबरोबर अंपायर, या सर्वांचं, यूट्यूब आणि डीजे असतील, या सर्वांचं मी सेवा फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला एक चांगले टुर्नामेंट भरवण्यासाठी सहकार्य केलं, त्यांचंसुद्धा मी धन्यवाद करतो। आणि आपण जे सहकार्य आम्हाला दिलं, कोणाचे नाव चुकून राहिलं असेल तर मी क्षमस्व आहे। असं सहकार्य आपल्याला आजपर्यंत लाभलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही स्वच्छता अभियान असो, वृक्षारोपण असो, रक्तदान शिबिर असो, शिवजयंती असो, भीमजयंती असो, नेत्रचिकित्सा शिबिर असो, अनेक सामाजिक उपक्रम या सर्वांच्या लोकसहभागातून आम्ही आजपर्यंत साकारलेले आहेत आणि अशीच लोकांचा प्रेम आमच्यावर राहील अशी अपेक्षा मी अध्यक्ष म्हणून सेवा फाउंडेशनच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक आभार करतो। आणि या ठिकाणी ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतला त्या सर्व स्पर्धकांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि यापुढील कार्यक्रम मी कॉमेंटेटरच्या हातात देतो आणि आपण जे सहकार्य दिलं त्याबद्दल पुनश्च सर्वांचं मनपूर्वक आभार। हॅलो, काही विशेष सन्मान आपण करतोय। सन्माननीय शशिकांतजी लोंगले साहेब, 70-70 स्पोर्टचे मालक, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय शशिकांतजी लोंगले साहेब, त्यांचा विशेष सन्मान आपण करतोय। साहेबांसाठी एकदा सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। शशिकांतजी लोंगले साहेब 70-70 स्पोर्टचे मालक आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। तदनंतर सन्माननीय अमोलजी गरज साहेब, उद्योजक, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय।
सन्माननीय अमोलजी घरत साहेब उद्योजक, त्यांना देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय प्रसादजी फुलोरे साहेब, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. सन्माननीय झालंय. ओके. नजर चुकीने जर कोणाचा सन्मान बाकी असेल तर त्यांना देखील आम्ही शाब्दिक शब्दसुमनांनी सन्मान करतो. आपला देखील सन्मान आहे. सन्माननीय प्रभाकरजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय प्रभाकरजी भोईर साहेब, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. सन्माननीय किरणजी ठाणगे साहेब, त्यांचा देखील सन्मान आपण करतोय. सन्माननीय किरणजी ठाणगे साहेब, आपण या, आपला देखील सन्मान केला जाईल. किरणजी ठाणगे साहेब, आपण या, आपला देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. वस्त्र अलंकार त्यासोबत आपण पाहतोय मोमेंटो दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि किरणजी ठाणगे साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. जास्त अतिरिक्त वेळ घेत नाही. सर्वांना विनंती, थोडं समोर येऊन उभे राहा. सर्व खेळाडू आणि प्रेक्षक आपण समोर येऊन उभे राहा, ही विनंती आहे. बक्षीस वितरण इथे सुरू करतोय. सत्कार समारंभ या ठिकाणी आटोपलेला आहे. मॅन ऑफ द मॅच, अंतिम मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आणि नो डाऊट्स अबाउट दॅट, अंतिम सामन्यामध्ये तब्बल 42 धावेंची विस्फोटक खेळी ज्या खेळाडूने केली त्या खेळाडूचं नाव आहे MM अर्थात मयूर मेहर, मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय युवा यशस्वी उद्योजक आणि सृजनशील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय मयूरजी पिशेकर साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. मयूर या, आपण विनंती या. शांत स्वभावाचा देखील खेळाडू आहे आणि तो देखील खूप सृजनशील खेळाडू आहे. इरंदडकर, टाळ्या कमी पडत आहेत. मयूर मेहर मॅन ऑफ द मॅच आहेत आणि सहभागी संघाला देखील आपण आणि वेदांतला ते डेडिकेट करतायत मॅन ऑफ द मॅच. वेदांत परटोले, आपण या. अमोलजी सोनवणे यांच्या माध्यमातून 3 षटकारांसाठी मयूर मेहरसाठी 1500 रुपयाची राशी तर आहे, परंतु मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे एका 18 वर्षाच्या खेळाडूला. दोघांसाठी इरंदाडकर आणि सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि सहभागी संघाला आपण प्रमाणपत्र देतोय. जोवेली संघाचा प्रतिनिधी आपण या. सिंगनायक या. जोवेली संघनायक आपण यायचंय. आणि 1,500 रुपयाचं बक्षीस सन्माननीय सोनवणे साहेबांच्या माध्यमातून होतं आणि ते 1,500 रुपयाचं बक्षीस देखील आपण देतोय. मयूर मेहरांना आपण ते सुपूर्द केले या आपण. आणि सुनील सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय प्रमाणपत्र या. तदनंतर विशेष सन्मान आपण करतोय या ठिकाणी. संपूर्ण पंच कमिटी, त्याच्यामध्ये कुणाल पेनकर सर आपण मंचावरती यायचंय. त्यानंतर DK सर आणि तरुण डे सर आपण मंचावरती या. मी विनंती करतोय सन्माननीय प्रसादजी फुलोरे साहेब, रिक्षा चालक मालक बदलापूर पश्चिम अध्यक्ष, आपण कुणाल पेनकर सरांचा सन्मान करायचा आहे. कुणाल पेनकर आपण या, विनंती या. कुणाल पेनकर आपण यायचंय, विनंती या. तदनंतर दत्तात्रेय कडाव सर आपण देखील यायचंय.
आणि तरुण दे सर आपण देखील या. पंच कमिटी आपला सन्मान या ठिकाणी केला जातो, आपण यायचं विनंती आहे. चला पंच कमिटी कुणालजी पेनकर सर आपण या. केपी सर आपण या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतोय मुळाचं सहकार्य लाभलं असे आमचे कुणालजी पेनकर सर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल कुणालजी पेनकर यांना आपण लवकरात लवकर या. आपले तिन्ही नामके पंच आपण या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर कॉमेंटेटर्स या स्पर्धेला लीड ज्यांनी केलं आणि खरं तर बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष सन्माननीय मॅडी धुळे सर यांचा सन्मान आपण सुरुवातीला करतोय. एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी झाल्या पाहिजेत. अगदी ज्यावेळेस कॉमेंट्रीचा रेट 100 रुपये होता आणि भोंग्यावरती देखील कॉमेंट्री होती, त्या काळात देखील या व्यक्तिमत्वानं कॉमेंट्री केली आहे. सन्माननीय मॅडी धुळे सरांसाठी सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या स्पर्धेमध्ये खरं तर फक्त समालोचन नाही तर संघ बांधल्यापासून महेशजी धुळे साहेबांचं हातभार आहे, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू. समालोचन जर आवडलं असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. साता समुद्र पार गोवामध्ये देखील आपण आवाज ऐकलाय, त्यामुळे मॅडी धुळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चला पंच आपण या. त्यानंतर पंच कमिटी आपण देखील यायचे. त्यानंतर अमोलजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत पंच. त्यानंतर आपण सन्मानित करतोय सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष आहेत आणि अतिशय कमी कालावधीमध्ये अतिशय तंत्रशुद्ध समालोचन जो व्यक्तिमत्व शिकला आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे राहुलजी चव्हाण सर, बदलापूर मानकिवलीचे आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. आणि बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष आहेत अमोलजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते राहुल सरांसाठी टाळ्या कमी पडत आहेत. विनंती आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अमोलजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, आवाज बदलापूरकरांचा मानकिवलीचा आवाज, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर यूट्यूब लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय त्यांचा देखील सन्मान आपण करतोय. एक प्रतिनिधी या 10 क्रिक लाईव्ह, सन्माननीय कुणालजी म्हात्रे साहेब आणि धनराजजी म्हात्रे साहेब यांची वाहिनी आहे आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक प्रतिनिधी यायचं 10 क्रिक लाईव्ह, आपला विनंती आपण या. सुनीलजी राजाराम जाधव साहेब, भारतीय युवा मोर्चा सचिव कल्याण तालुका आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी 10 क्रिक लाईव्हच्या प्रतिनिधीचा सन्मान करणार आहोत. विनंती आपण या. 10 क्रिक लाईव्ह एक प्रतिनिधी आपण यायचं विनंती आहे. चला धनेश आपण या. धनेश मात्रे आपणास विनंती आपण गोविंद कामत या आपण सन्मानाचा स्वीकार करा. चला रॉय आपण लवकरात लवकर या. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर केली, घर बसल्या सर्व प्रेक्षकांना ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्यात आली असे आपले 10 क्रिक लाईव्ह कुणालजी राजाराम म्हात्रे, धनराजजी म्हात्रे यांची वाहिनी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि क्वालिटी विथ क्लॅरिटी या ब्रीद वाक्यासह ज्यांनी मात्र ही स्पर्धा खरं तर कव्हर केली असे आमचे 10 क्रिक लाईव्ह चे फाउंडर कुणालजी राजाराम म्हात्रे, तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. रोहित रॉय आपण लवकरात लवकर या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. तत्पूर्वी आपण सुनील राजाराम जाधव साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव कल्याण तालुका, त्यांचा देखील सन्मान आपण करतोय. विनंती आहे कमिटीला आपण सन्मानित करायचं आहे. सन्माननीय सुनील जाधव साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. डीके सर या ठिकाणी दाखल झाले, त्यांचा देखील सन्मान आपण करतोय. डीके सरांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. केतनजी जाधव, केतनजी सोनवणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय डीके सरांना. खरं तर सॉरी बोलण्याचा अधिकार समालोचकाला असतो, स्कोररला असतो, परंतु पंच जे न्याय देतात, ज्यांना मात्र आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा सक्सेस होत असते, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर डीजे सौजन्य ज्यांच्या डीजे वाले सन्माननीय पाटील ब्रदर्स आपण या, आपला देखील सन्मान केला जाईल. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय
महेशजी तुकाराम पाटील महाराष्ट्र राज्य कर्मचारी अंबरनाथ तालुका अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी गणेश पाटील, एकदा तुम्हाला जर संगीत आवडलं असेल आणि समालोचकांची देखील आवाजाची काळजी घेतली, गणेश आमच्या तिघांच्या माध्यमातून आपले आभार. आणि संगीत आवडलं असेल तर सर्वांच्या जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. गणेश पाटील यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करतोय. क्रिकेट विथ संगीत खरं तर साधना आपण ऐकलंय. क्रिकेट विथ संगीत आपण गणेशच्या माध्यमातून ऐकलंय आणि भरपूर चांगला डीजे वादन, तो डीजे ऑपरेटर आहे. समय सूचकता ज्याने खरं तर दाखवली ते आमचे डीजे गणेश, त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. चला काल लॅपटॉप गेला होता त्यामुळे त्यांनी मयूरदादांचा आभार व्यक्त केले. लॅपटॉप पुन्हा एकदा मिळालाय त्यामुळे त्याने धन्यवाद सांगितलंय, हरकत नाही आहे. सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब मलंगड यांचा सन्मान बाकी आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. सन्माननीय प्रभाकर पाटील साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मलंगड विभागामधून हे व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय प्रभाकर पाटील साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय सुनील सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर वैयक्तिक बक्षिसांकडे आपण वळतोय आणि या स्पर्धेमधील तदनंतर खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेला ज्यांनी लीड केलं, व्यासपीठ असेल सांभाळलं, तदनंतर समालोचन कक्षामध्ये ज्यांनी भरपूर चांगलं समालोचन केलं असे आमचे साथी समालोचक, बदलापूर समालोचन समितीचे सदस्य तुषारजी अण्णा शिंदे सरांचा देखील सन्मान आम्ही मंचावरती करतोय. मी विनंती करेल गौतमजी सोनावणे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण तुषारजी शिंदे यांचा सन्मान करावा. तुषारजी शिंदे सरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यानंतर बघा समालोचन आवडलं असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये तुषारजी यांच्यासाठी, ज्यांनी खूप चांगलं समालोचन केलं, या स्पर्धेला लीड केलं आणि खूप चांगल्या कविता देखील त्यांच्या आपण ऐकल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांचाही आपण सन्मान करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांच्या माध्यमातून रंगरंगोटी करण्यात आली, भव्य दिव्य व्यासपीठ आपल्याला निर्माण करून दिलं असे आमचे मंडप डेकोरेटर्स, त्यांचाही सन्मान आम्ही करू. महेशजी भोईर आपण लवकरात लवकर आपला आपण सन्मानाचा स्वीकार करावा. चला पुढील पुन्हा एकदा सूत्र आम्ही तुषारजी शिंदे यांच्या हातामध्ये देतो. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर हे पारितोषिक आपण देतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहिलंय ज्या खेळाडूंना खूप चांगलं प्रदर्शन क्षेत्रक्षणामध्ये केलंय, जोवेली संघाचा खेळाडू आहे आणि खेळाडूचं नाव आहे या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर देण्यासाठी आपण विनंती करतोय सन्माननीय शशिकांतजी लोंगले साहेबांना हे बक्षीस देण्यासाठी. खेळाडूचं नाव आहे रोशन धुळे, या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रोशन धुळे, आपण यायचे विनंती आहे. आणि चांगली बॅटिंग करत असताना 55 धावा देखील त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि क्षेत्रक्षणामधील चिता आहे जोवेली गावचा. रोशन धुळे या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर. जोवेलीकर टाळ्या कमी पडतायत रोशनसाठी. आणि 70 स्पोर्टचे सन्माननीय श्रीमान शशिकांत लोंगले साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट रोशन धुळे. रोशन धुळे यांच्या अनुपस्थितीमध्ये आपण चेतन राणे यांच्याकडे ते बक्षीस सुपूर्द केले प्रतिनिधी स्वरूपामध्ये. त्यानंतर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय मोहन सोनावणे साहेब. आणि या स्पर्धेमधील बेस्ट गोलंदाज आहेत गोवे टीमचा राकेश, ज्याने 6 विकेट मिळवल्यात. आणि राकेश आपण यायचं विनंती आहे. हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाचा राकेश, ज्यांनी 6 विकेट अर्जित केल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
आणि तेच आहेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय मोहन सोनावणे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे. सन्मान्य जितेंद्र दादा आपण देखील यायचं विनंती आहे. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण द्यायचंय उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील त्यानंतर कॅश प्राइज कडे आपण जातोय. बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज थोडंसं पाठीमागे आपण ठेवतोय. थोडंसं सस्पेन्स इथे राहावा म्हणून ते थोडं पाठीमागे ठेवलंय. आणि देण्यासाठी सन्माननीय सुरेशजी जोडगे साहेब आणि कॅश प्राइज देण्यासाठी सन्माननीय भरत भालेराव साहेब दोघांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ट्रॉफी आणि कॅश प्राइज द्यायचंय. क्रमांक 5 चा मानकरी आहे हर्षद 11 जय पारदेव गोवे. एकदा जोरदार टाळ्या त्या संघासाठी देखील झाल्या पाहिजेत. थँक्यू. क्रमांक 4 चा मानकरी आहे जय भोजेश्वर साई संघ आणि पारितोषिक आहे 25,000 रुपये. आणि आकर्षक चषक देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सुरेश जोडगे साहेब आणि सन्माननीय दीपकजी भोईर साहेब दोघांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या दोघांच्या शुभ हस्ते आपण देतोय क्रमांक 4 चं बक्षीस आणि आकर्षक कबीर स्मृती चषक या ठिकाणी आपण देतोय. क्रमांक 4 चा मानकरी आहे गोवे संघ. मानकरी आहे जय भोजेश्वर साई संघ. क्रमांक 4 चा मानकरी आहे आपण या ठिकाणी आकर्षक चषक स्वर्गीय कबीर स्मृती चषक आणि त्यासोबत रोख रक्कम त्यांना देतोय. क्रमांक 3 चं बक्षीस देण्यासाठी कॅश प्राइज देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय सन्माननीय दीपकजी सोनावणे साहेब आणि ट्रॉफी देण्यासाठी पुन्हा एकदा सन्माननीय सुरेश झोडगे साहेब. या क्रमांक 3 चं बक्षीस आपण देतोय रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक कबीर स्मृती चषक आपण या ठिकाणी देतोय. आणि क्रमांक 3 चे मानकरी आहेत कोणी संघ. क्रमांक 3 चे मानकरी आहेत आपण या विनंती
तर क्रमांक 2चं बक्षीस आपण देतोय आणि क्रमांक 2चा मानकरी आहे जय हनुमान जोवेली संघ 50,000 आणि या ठिकाणी आकर्षक चषक आपण देतोय. स्वर्गीय कबीर स्मृती चषक त्यांना आपण देणार आहोत. बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सुरेशजी जोडगे साहेब आणि सन्माननीय सुधाकर जाधव साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण क्रमांक 2चं बक्षीस या ठिकाणी द्यायचंय. विनंती आहे. तुळे तुमचे आभार, कारण तुम्ही देखील भरपूर मेहनत घेतली स्पर्धा घडवण्यासाठी, त्यामुळे तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आयोजन कमिटीच्या माध्यमातून. तदनंतर बेस्ट बॅटर हा किताब आपण देऊन सन्मानित करतोय. खरं तर बेस्ट बॅटरसाठी आपल्याला एक सुंदर कूलर बार मेल आणि एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. जितेंद्र जाधव साहेबांना विनंती करेल की मी आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. मोहनजी सोनावणे साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट बॅटर. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 40 संघाचा समावेश आणि त्या 40 संघामध्ये आपण पाहिलं 440 खेळाडू खेळले. त्यातून एक भाग्यवान खेळाडू ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब जिंकलाय. कोणी सांगू शकेल का या स्पर्धेतील बेस्ट बॅटर कोणता खेळाडू असणार आहे? सूरज तरे मोपाडा एरंजाडचा. सूरज तरे खेळत नाहीये या स्पर्धेमध्ये. कोणी सांगू शकेल का बेस्ट बॅटरचा किताब कोणी जिंकलाय? ज्याने मात्र दिवसा ढवळ्या चांगल्या चांगल्या गोलंदाजाला, ज्याने मात्र दिवसा ढवळ्या तारे दाखवले असा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती आपण पाहतोय तब्बल 57 धावा. तोच खेळाडू, ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ दाखवलाय तो खेळाडू आपण पाहतोय टीम ज्या संघाला या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. लेट परंतु थेट तो संघ आहे धोनीचा धोनी. सरफराज शेख या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. सरफराज शेखच्या अनुपस्थितीमध्ये हर्षद ठोंबरे आलेत. कोणीचा हार्दिक पांड्या त्याच्या हातामध्ये आपण हे सुपूर्द करतोय. मोहनजी सोनावणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय आणि जितेंद्र यांचे बंधुराज केतनजी यांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट बॅटरचा किताब. त्यानंतर आपण सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपण सिरीज देखील तिथे देऊ आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देखील आपण तिथेच देतोय. त्यामुळे सर्व मान्यवर या. आपण सर्वांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. या स्पर्धेमध्ये आपण आधी मॅन ऑफ द सिरीज चा किताब देतोय.
खरं तर प्रतीकजी पिसेकर साहेबांचा देखील कॉल आलाय, ते देखील शुभेच्छा देतात या स्पर्धेला. गोव्यावरून शुभेच्छा आलेत, त्यांच्याही शुभेच्छाचा आपण स्वीकार करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज ही स्कूटी आपल्याला पाहायला मिळते. चार्जिंगची स्कूटी देऊन आम्ही सन्मानित करतोय. मी सेवा फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी त्यांना विनंती करेल आपण पुढे या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये जिंकली आहे, कोणी सांगू शकेल का? मयूर नाहीये बघा, तुम्ही उगेच मयूरला खांद्यावरती घेतलाय. खरं तर ट्रॉफी आम्हाला मिळाली आहे भीमा विठ्ठल कदम साहेब यांच्याकडून आम्हाला. हे आमचे सर्व कार्यकारी मंडळ त्यांच्या शुभ हस्ते भीमा विठ्ठल कदम साहेब त्यांच्याकडून आम्हाला स्कूटी मिळाली आहे, ट्रॉफी मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ दाखवला, या मैदानाशी त्याचं जुनं नातं आहे. जो आला, जो खेळला आणि नुसता खेळला नाही, ज्याने मात्र काल मुरबाड गाजवलं. मुरबाड मध्ये जात असताना ज्याने 92 धावाची खेळी केली आहे, या स्पर्धेमध्ये देखील 82 धावाची खेळी करणारा खेळाडू आपण पाहतोय. टीम एरंदार संघाचा मयूर मेहर. तिला फिरवीन आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हा जल्लोष तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आय थिंक तिसरी बाईक त्याच्या कारकिर्दीतील आपल्याला पाहायला मिळतीये. ज्याने नुकताच जांभेरीची स्पर्धा गाजवली, तिथे देखील बाईक त्याने जिंकली आहे. तोच खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरला. थोडीशी चर्चा आपण करू मयूर सोबत. मयूर, प्रथमतः तुला आमच्या पूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. वाढदिवसाचं गिफ्ट तुला मिळालंय, काय म्हणशील मयूर? या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला, हे मैदान तुला लकी आहे. मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब आहेत, त्यांची स्पर्धा खरं तर तुम्ही गाजवली होती. एक बाईक तुला त्या स्पर्धेमध्ये मिळाली होती आणि तदनंतर आज पुन्हा एकदा हे मैदान लकी ठरलंय. इथे बाईक तुला मिळाले, काय म्हणशील, कसं वाटतंय? आणि ते देखील वाढदिवसाच्या निमित्त. खूप चांगलं वाटतं. एकच शब्दामध्ये सांगशील, काय म्हणशील? खरं तर आज मी नेहमीच सांगत असतो, यंगस्टर खेळाडूंना घेऊन खेळत असतो चंदू मेहर. चंदूसाठी एकदा जोरदार टाळ्या. मी नेहमीच म्हणत असतो, बदलापूरमध्ये जर कोणता संघ असेल जो यंगस्टर खेळाडूला घेऊन खेळत असतो, तो संघ आहे जर्मन क्रिकेट संघ एरंदाड. त्यामुळे एरंदाड संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला, मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना बाजी तुम्ही मारली आहे. खरं तर यंगस्टर खेळाडू आहेत, परंतु सर्वात जास्त पारितोषिक आहे आणि तदनंतर सर्वात जास्त पब्लिक जर कोणाची असेल तर ती एरंदाड गावाची आहे. त्यामुळे एरंदाड गावासाठी तुझं म्हणणं काय असेल? गावातल्यांचा फुल सपोर्ट आहे. एकाच शब्दामध्ये तो उत्तर देतोय. ठीक आहे, ते सगळे ओके आहे. आज वाढदिवसानिमित्त तिसरी स्कूटी मिळाली. काय म्हणशील, आज स्कूटीवरती कोणाला फिरवणार आहे? नयनला, अविनाश, टेल्या. टेल्या कोण आहे ते आम्हाला देखील ऐकायचं आहे. ललित रबाडा. रबाडा, ललित भोईर, अमित, ललित, नयन ते तर बसणारच आहेत, त्याबद्दल काय विषय नाही. परंतु त्याच्या व्यतिरिक्त मम्मी पप्पाला. क्या बात आहे, मम्मी पप्पाला तो बसवणार आहे. मयूर मेहर साठी एकदा जोरदार टाळ्या. तिला फिरवीन सुरेशजी जोडगे साहेब आपण या, पप्पू भोईर साहेब आपण या, सर्व मान्यवर आहेत. मयूर इथेच थांबायचं आहे कारण पारितोषिक देखील आपण देतोय. त्यामुळे सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही आता पारितोषिक देतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये जिंकलाय टीम एरंदार संघाने, परंतु तब्बल 1 लाख रुपये धनराशी आहे. कबीर स्मृती चषक आणि ही बाईक देखील जिंकले. परंतु मी इन्व्हाइट करेल, खरं तर यंगस्टर खेळाडूंचं असं म्हणणं आहे
ही ट्रॉफी घेण्यासाठी अथर्व 11चे पुरस्कर्ते एरंदर गावचे शाखा प्रमुख आपण पाहतोय मयूरजी मेहर, बाळू बोराडे आणि त्यासोबत जयमान क्रिकेट संघ 40+ चे खेळाडू, जुने जाणते खेळाडू, ओल्ड इज गोल्ड, त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे. मग मी विनंती करेल अरुणजी राणे, अरुणजी मेहर, पंडितजी राणे, उमेशजी मेहर, हनुमानजी गाडे, गणेशजी बोराडे, सर्व 40+ चे खेळाडू एरंदाडचे आपणास विनंती आहे. जय हनुमान एरंदा टीमचे 40+ चे खेळाडू आपण या ट्रॉफी घेण्यासाठी आपणास विनंती आहे आपण या. चला सर्व 40+ चे खेळाडू आपण या, विनंती आहे. बघा सर्व 40+ चे खेळाडू आपण या. निखिलजी सुभाष मेहर आपण या, केतनजी भंडारी आलेत, बाळू बोराडे, गणेशजी भोईर आपण या, विशालजी राणे आपण या, अरुणजी राणे, सर्व आपण विनंती आहे या. आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय. सर्व 40+ चे खेळाडू देखील दाखल झालेत, लक्ष्मण दादा देखील आले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नरेशजी गाडे आपण या, एकदा जोरदार टाळ्या जर्मन टीम एरंदर साठी आणि 40+ चे सर्व खेळाडू. अरुण दादा राणे आपण या. डीजे आपल्यासोबत 40+ चे खेळाडू आहेत अरुणजी मेहर, ते 2 शब्द इथे मात्र नक्कीच व्यक्त करतील. दादा काय म्हणाल, संघ भरपूर